परभणीच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि या निवडी आता अखेर झालेल्या आहेत। महापौर शिवसेनेचे सय्यद इक्बाल हे झालेले आहेत आणि त्यांना जवळपास 39 मतं जे आहेत ते पडलेले आहेत। त्यामुळे आता परभणीमध्ये जल्लोष केला जातोय। परभणीच्या या महापौर उपमहापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आपल्यासोबत इथं आता खासदार आणि आमदार शिवसेनेचे दोघंही आहेत, काँग्रेसचे लीडर आहेत। काय सांगाल, शिवसेनेचा महापौर अखेर झालाय, राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। मी सुरुवातीपासून म्हणायचो परभणीचा महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचाच होईल, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नव्हता। जी काही चंद्रपूरला घटना घडलेली होती त्या घटनेचा इंटरनल विषय होता, चंद्रपूर शहरापुरता मर्यादित होता आणि त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीचं अलायन्स नव्हतं, आमच्याकडं आम्ही निवडणुकीपूर्वी केलेलं अलायन्स होतं। त्यामुळं आमच्या ह्या गठबंधनामध्ये कुठंही फरक पडणार नव्हता। उलटा आम्हाला एका अपक्षाने आणि मला वाटतं एक आणखीन राष्ट्रवादीच्या मतदान मिळाले, म्हणजे आम्ही चांगल्या फरकाने ह्या ठिकाणी जिंकलोत। मला वाटतं 26 मतं पडलेत भाजपच्या उमेदवाराला आणि आम्हाला 39 मतं पडलेत, त्यामुळे आम्ही चांगल्या मताने ह्या ठिकाणी जिंकलोत। त्यामुळे या सर्व मतदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीकरांना आम्ही शिवसेनेच्या रूपानं पहिला महापौर देऊ शकलो ह्याचा आम्हाला आनंद आहे। ज्या लोकांनी आम्हाला लोकसभा विधानसभेमध्ये चांगलं भरभरून सहकार्य केलं त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी महापौर पदावर बसून आम्ही त्याचं उत्तरदायित्व स्वीकारून एक चांगला समाजामध्ये संदेश देण्याचं काम केले। निश्चित आम्ही एक चांगलं काम भविष्यामध्ये या शहरामध्ये करू ह्याची खात्री मला या सगळ्या नगरसेवकाच्या माध्यमातून आहे। आमदारही आहेत, जे आमदार या सर्व नगरसेवकांना घेऊन मुंबईला मातोश्रीवरही गेले होते। सगळं ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा आहे। काय वाटतं, एकूणच जी परिस्थिती चंद्रपूरमध्ये उद्भवली होती ती परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न परभणीत झाला, मात्र तसं काही झालं नाही। परभणीत सुद्धा 100% तसा प्रयत्न झाला, पण परभणीची जनता सुजाण आहे। मी सुरुवातीलाच बोललो होतो की त्यांना विरोधा बाकावर बसण्याचं मॅन्डेट दिल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचा कारवाई करायला नव्हती पाहिजे। त्यांनी प्रयत्न खूप केले सकाळी 10 वाजेपर्यंत, पण शेवटी आमचं प्री अलायन्स होतं काँग्रेस आणि आमचं ताळमेळ खालीपासून वरपर्यंत असल्यामुळं आमचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही, उलट 2 नगरसेवकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। म्हणून माझे सर्व जनतेस मी आभार व्यक्त करतो। निवडून आलेल्या महापौर उपमहापौरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परभणी शहराचा खरा विकास आजपासून सुरू होईल या प्रकारची मी गॅरंटी सर्व जनतेस देतो। परभणी शहराची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। प्रशासक होतं मागच्या काळामध्ये, काय बदल केले जातात? खड्डे मुक्त रस्ते होणार का? धूळमुक्त शहर होणार का? परभणी स्वच्छता परभणी करण्याचं आमचं पहिलं एक धोरण असेल। त्यानंतर समांतर पाणीपुरवठा योजना लागू होण्याच्या आधीसुद्धा आत्तासुद्धा पाणीपुरवठा रेग्युलर आलं पाहिजे, लाईटची व्यवस्था झाली पाहिजे आणि जी काय महानगरपालिकेला कर्जाचं डोंगर झालेलं आहे ते कमी करण्यासाठी महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्नाचे स्तोत्र आम्ही विकसित करण्यासाठी भर देऊ। येणाऱ्या 1 वर्षात तर नाही, पण 2-3 वर्षामध्ये तुम्हाला निश्चित फरक दिसेल। महानगरपालिका ही प्लसमध्ये आलेली दिसेल, हे मात्र तुम्हाला आज निश्चित सांगतो। काँग्रेसचे लीडर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल की अखेर महायुतीचं म्हणजे महाविकास आघाडीचं या ठिकाणी महापौर उपमहापौर होतं? नाही, ॲक्च्युअली निश्चित तो महापौर आणि उपमहापौर हा महाविकास आघाडीचाच होणार होता आणि ही आमची आघाडी होती, ही निवडणूकपूर्व आघाडी होती आणि त्यामुळे थोडाफार चंद्रपूरमुळे आमच्यामध्ये थोडासा झाला होता, परंतु तो इथला जो मॅन्डेट होता हा काँग्रेस आणि उभाटाला मॅन्डेट होता आणि त्याप्रमाणे आज भरघोस मतांनी महापौर आणि उपमहापौर झाले आहेत। काँग्रेसच्या वरिष्ठांशी तुमचं बोलणं चालू होतं, चंद्रपूरमध्ये जे झालं ते इथं होऊ नये यासाठी। काय वाटतं, आता दोन्ही पदावर तुमचा दोन्ही उमेदवार झालेत? नाही, आमचे प्रदेश अध्यक्ष आशादा सपकाळ साहेबांसोबत सकाळी खासदार साहेबांचं आणि आमदार साहेबांचं बोलणं झालं। खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी त्यांच्या श्रेष्ठता कळवल्यानंतर प्रदेश अध्यक्षाचा आमचा निरोप आला आणि आम्ही जसं महापालिकेसोबत लढलो तसं आमचा महापौर शिवसेना उद्धव सेनेचा आणि काँग्रेसचा उपमहापौर झालेला आहे। आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही सोबत एकत्र लढलो तर आम्ही परभणीला महापालिकेला शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचा उपमहापौर आणि महापौर आम्ही करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे। परभणीच्या जनतेनं भाजपला नाकारून आम्हाला बहुमत दिलं, त्याबद्दल परभणीच्या जनतेचं सुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आपका छोटा भाई यहाँ पे महापौर हुआ है, क्या लगता है पहली बार चुन के आया और थेट महापौर बन गए? सबसे पहले मैं अल्लाह ताला का शुक्र अदा करूंगा, साथ ही साथ हमारे खासदार साहब, आमदार साहब और हमारे पूरे नगर सेवक, इन लोगों ने कोऑपरेट किया और हमारे को एक संधि दी कि हम लोग किस तरीके से शहर के अंदर काम करेंगे, कि विकास का मॉडल पेश करके हम लोग अच्छे से अच्छा काम करने की कोशिश करेंगे।
तर हे होते शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांनी स्पष्ट केले की परभणीचा एक विजन ठेवून विकास केला जाईल. शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी काँग्रेसचा बसलेला आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.